छत्रपती संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यासाठी महानगरपालिकेने जे आहे ते या परिसरातील अनेक झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र याला जे आहे ते वृक्षप्रेमींनी जोरदार विरोध केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय शाळकरी विद्यार्थ्यांनी जे तब्बल 2000 पत्र लिहिलेत आणि ही सगळी पत्र जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत। या पत्रावरचा मजकूर जर आपण बघितलं तर साहेब झाडे वाचवा, झाडे वाचवा, त्याचबरोबर जे आहे ते आकर्षक असे निसर्ग निगडीत चित्रसुद्धा काढण्यात आले, झाडांचे सुद्धा चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आले आणि त्यावर जे आहे ते मजकूरसुद्धा लिहिण्यात आला। आपण बघतो गेल्या 2 आठवड्यापासून ह्या सगळ्या निसर्गप्रेमीचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आता पुढचा टप्पा म्हणून जे आहे ते शाळकरी विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र आता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे ही सगळे सोपवली जाणार आहेत। तब्बल 2000च्या वर ही पत्र आहेत आणि हे आंदोलन जे पाहतोय आपण जे अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने रोज जे आहे ते वेगळं रूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही निसर्गप्रेमी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। नेमकी मागणी काय सांगाल? हे स्टेडियम जे आहे ते अत्याधुनिक करण्यासाठी ही झाडे तोडली जातात, काय मागणी आहे? आमची साधी मागणी आहे, फक्त एक विचार करावा की कुठलाही विकास करायचं ठरवलं तर पहिली जी गोष्ट आहे की ज्यांना काही बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही, त्या गोष्टीकडे वळता तुम्ही। जर फक्त झाडांना बोलता आलं, त्या झाडांनी जर बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही हा फक्त विचार करा की त्यांना बोलता येत नाही, पहिले तुम्ही त्यांचा नाश करायला बघता। तुम्ही फक्त हा विचार करा। आणि मी सगळ्यात महत्त्वाचं हे सांगू शकते की आपल्याला ऊन लागलं की पहिले गाडी लावायला झाड पाहिजे, आपल्याला डोक्यावर सावली म्हणून झाड पाहिजे। तुम्ही प्रत्येक वेळी ज्या गोष्टींना काहीही कुणीही विरोध करू शकत नाही अशा झाडांवर कुऱ्हाड का चालवता? माझा हा प्रश्न आहे। तुम्ही फक्त विचार करा की झाडांना जर उत्तर देता येत असेल, झाडांना जर व्यक्त होता येत असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही हा फक्त विचार करा। त्या झाडांवर कुऱ्हाड चालवायच्या आधी फक्त त्या झाडाचा जीव आहे हा विचार करा। माझं नाव सुनीता मानवीकर आहे, मी वोखाड फार्मास्युटिकलमध्ये जॉब करत होते आणि आता मी जिथे जिथे झाडांची कत्तल होते, म्हणजे साधारण आमच्या घरासमोरही रोडचं काम सुरू होतं, मी पूर्ण वेळ रोडचं काम सुरू असेपर्यंत प्रत्येक वेळी क्वेश्चन करत होते की तुम्हाला ह्याची परमिशन आहे का? हे झाड तोडायची तुम्हाला परमिशन आहे का? मला वाटतं हे प्रत्येक नागरिकांनी ह्याबद्दल सजग राहावं की फांदी तोडतायत, झाड तोडतायत, तर तुम्हाला ह्याची परमिशन आहे का? इतकी थोडीशी जागरूकता प्रत्येकाने दाखवावी। आणि हे तर इतक्या मोठ्या झाडांच्या बाबतीत आहे, तर सगळ्यांनी कलेक्टिव्हली पाठिंबा द्यावा अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करते। झाडाच्या संवेदना समजून घेतल्या पाहिजे अशी यांची मागणी आहे। काय सांगाल? हे स्टेडियम जे आहे ते अत्याधुनिक करायचे, त्यामुळे झाडे तोडायचे असं प्रशासन म्हणतं। हॅलो, माझं नाव डॉक्टर उमा महाजन, मी N1F सेक्टरची रेसिडेंट आहे, व्यवसायाने डेंटिस्ट आहे। आणि खरं सांगायचं तर माझ्यासाठी हा माझ्या नेबरहूडमधला प्रश्न आहे, म्हणजे माझ्या घराला लगतची ही जागा आहे। इकडे आत्ताही माझी मुलगी अनया जस्ट 5 किलोमीटर रन करून आली आहे, माझा मुलगा, आम्ही सगळे फिटनेससाठी आम्ही भरपूर काम करतो समाजात। आमच्या भरपूर सारे लोक इकडे रनिंगला येतात, रोजचे वॉकिंगला येतात, त्यांच्यासाठी हे ऑक्सिजन कवर आहे। आपण विकासाच्या नावाखाली जर झाडं तोडायला लागलो तर हाऊ आर वी हेल्पिंग द सोसायटी? तुम्ही विकास करा ना, पण त्याच्यामध्ये हा विचार तर झाला पाहिजे की जे एक्झिस्टिंग गोष्टी चांगल्या आहेत त्या ठेवून आपण विकास करायला पाहिजे ना। त्या पहिले काढायच्या आणि कॉन्क्रिटायझेशन करणं हे कोणत्या इट इज नॉट राईट। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर विकास करायचा आहे ह्या भागाचा तर इथे राहणाऱ्या नागरिकांचं तुम्ही एकदा तरी ओपिनियन घेतलं का की आपल्याला कशा पद्धतीचा विकास हवा आहे? इथे ऑलरेडी हे स्टेडियम जवळपास रोज 2000 लोक वापरतात, व्यायामासाठी, रनिंगसाठी, वॉकिंगसाठी। आम्ही वापरतो, आय यूज इट, मी आत्ता पण रनिंगच्या कपड्यांमध्ये। तर आमचा विचार तुम्ही घेतला का एकदा की आपल्याला इथे स्टेडियम करायचं, तर कशा पद्धतीने केलं पाहिजे? ही झाडं आम्हाला काढायची नाही आहेत, काय व्यतिरिक्त काय पर्याय करता येतील हा विचार न करता तुम्ही जस्ट ऑर्डर देता। कॉलनीतले आमचे जे सगळे लोक आहेत ते जाऊन भेटून आले ह्यांना म्हणजे सत्तेतल्या लोकांना, आणि त्यांनी सरळ सांगितलं हा डिसिजन इज पास्ट अँड वी आर गोइंग टू कट द ट्रीज। असं कसं तुम्ही करू शकता? तुम्हाला एवढं जर नागरिकांचा विकास हवा आहे तर त्यांना तर विचारा त्यांना काय पाहिजे। इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करू शकता, इथे ते पडलेलं बॅडमिंटन स्टेडियम जे लॉक लावून पडलंय ते सुरू करा, तुम्ही रनिंग ट्रॅक चांगले करा, इथे बसायचं करा, स्विमिंग पूल करा। इथे गाड्या ज्या पडलेल्या असतात विनाकारण आणि इथे जे अनवॉन्टेड एलिमेंट सिगरेट फुंकतात, दारू पितात, त्याच्यावर वर्क करा ना। तुम्ही नुसतं ह्याला कॉन्क्रिटायझेशन करणार, यू विल लॉक दिस अप, आणि मग आतमध्ये जेव्हा मॅचेस चालू नाही तेव्हा हीच एलिमेंट्स आतमध्ये दंगा करणार। तर हे पाहिजे का तुम्हाला? आम्ही इथे राहतो शेजारी, तर आमचा ह्याला साफ विरोध आहे। जे आहे ते तुम्ही कसं वापरून डेव्हलपमेंट करू शकाल ह्याच्यावर प्लीज फोकस करा। झाडं तर तोडलीच गेली नाही पाहिजे, क्लायमेट चेंज इज रिअल। जी आहेत ती झाडं तोडताय आणि एकीकडे धोरण करताय की झाडं लावा। आज कॉलनीला मिळून आम्ही 100 झाडं टिडो गार्डनला लावली आहेत, कलाग्रामला लावली आहेत। आम्ही दर शनिवारी भेटतो, गव्हर्नमेंट असो नसो, दर शनिवारी कॉलनीतले लोक भेटतात, राऊंड घेतात, झाडांना पाणी घालतात, वी डू सो मेनी थिंग्स। तर आमचा तर विचार झाला पाहिजे ना।
काय सांगा, तू सुद्धा पत्र लिहिलंय ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे, नेमकं काय मागणी आहे? मी इकडे रोज पळायला येते आणि माझ्यासोबत मी माझ्या मैत्रिणींना पण आणते. हे ऑक्सिजनमुळे इकडे पळायला जास्त चांगलं वाटतं धुळीपेक्षा. आणि माझ्या मते नवीन पिढीच्या आम्हाला पण ते मोठ्यांनी बघायला पाहिजे की पुढचं काय होतं. ही झाडं तुटली नाही पाहिजे एकंदर. नाही, निश्चित आपण बघतो ह्या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया होता. विकास करा मात्र झाडे तोडू नका अशी यांची सगळ्यांची मागणी आहे. सर काय सांगाल, आपण जे आहे ते आपण आता पत्रव्यवहार करणार आहात, किती पत्र लिहिलीत आणि अजून काय संदेश द्यायचा नेमकं प्रशासनाला? बघा, पत्रांची संख्या सतत वाढती आहे आणि एक चांगली गोष्ट आम्हाला याच्यातनं एक जाणवते की प्रत्येक आंदोलन जेव्हा जेव्हा पर्यावरणप्रेमी करत असतो आम्ही, त्यावेळी एक सकारात्मक गोष्ट त्याच्यातनं घडते. आज आम्हाला लढायला लागतं, हा भाग बरोबर आहे. पण आज लहान लहान मुलं पत्र लिहित आहेत. ती जी काही पत्र लिहित आहेत त्यांना कोणी कोणी सांगतंय, विषय काय समजून सांगितला जातो, झाडांचं महत्त्व सांगितलं जातं आहे, ते डिझाईन करतायत. तर त्या प्रोसेसमध्ये ही पुढची पिढी येते आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. सबू शाळेतनं याची सुरुवात झाली. आज MGM स्कूलनी पण त्याच्यामध्ये भाग घेतला. 2000वर पत्र आत्तापर्यंत आलेली आहेत आणि आणखी येत आहेत. तर मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने कुठे ना कुठे लोकांच्या मनामध्ये सकारात्मक विचार तरी येतोय. राहिला प्रश्न दोन पद्धतीचे दोन्ही ठिकाणच्या झाडांच्या संदर्भातला, आंतरराष्ट्रीय यावरच मोठा एक क्वेश्चन मार्क आहे. आंतरराष्ट्रीय स्टेडियम केलं जाणार आहे, आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे पूर्ण नॉर्म्स घेतलेले आहेत का आत्तापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह आहे. पार्किंगची जागा एक्वायर केली आहे का, अजून करायला लागेल, त्याच्यासाठी पैसा आहे का, पूर्ण पैशाची तरतूद झालेली आहे का, काही झालेलं नाही. योगायोग बघा. आणि आम्हाला कुठल्या इंटेंटवर हे करायचं नाही. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे नवीन प्रोजेक्ट उभे करायचे म्हणलं ना की आधी दुकानांचा एक प्रोजेक्ट त्याच्यासोबतच असतो जोडलेला, मग ही इथे सेंटर असलेली जागा इथे. आणि बरं, सगळ्यात पहिलं काम झाडांवर नंबरिंग कसं काय होतं, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इतर कामं जेव्हा करायची असतात, सगळ्यात आधी नंबरिंग झाडांवर करायचं, ते काढून टाकायचे. मग कुठेतरी तुमच्याकडे पूर्ण फंड नाही आहे, इथे पालिकेकडनं याच्यातनं फंड अपेक्षित आहे, राज्य सरकारकडनं जो घेतला जाईल तो येईल, पण पालिकेकडनं आहे का पालिकेकडे त्या सगळ्या गोष्टींसाठीचा पैसा? दुसरा मुद्दा, दौलताबाद रोड संदर्भात जेव्हा जेव्हा आता वाहतुकीचा प्रश्न सगळेजण विचारले जातात, आम्ही स्पष्टपणे हे सांगतोय, चांगली वाहतूक ठेवून झाडं वाचवून कशा पद्धतीने रस्ता करायचा आहे याची जबाबदारी सरकारची आहे, प्रशासनाची आहे. तुम्ही आणून आमच्यावर लोटून टाकून देऊ नका. आम्ही त्या विषयातले एक्सपर्ट म्हणून नाही, पण आम्ही हे निश्चित सांगू शकतो की तुम्ही वेळोवेळी जे संभ्रम निर्माण केला आहे, आधी जेव्हा तुम्ही सांगितलं होतं की 235 त्यातली झाडं वाचणार होती, त्याची 300वरनं संख्या 350वरनं संख्या आज 800च्या घरामध्ये जाते कशी काय? आणि त्यात तुम्ही संभ्रम निर्माण करणार, 235 झाडं वाचवणार होता. मग त्या 235 झाडांचं झालं काय? अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही ते वाढवत संख्या नेत आहेत आणि झाडांना कुठल्याही पद्धतीने महत्त्वच दिलं जात नाही? हा आमचा प्रमुख मुद्दा आहे. सर, हे झाले आंदोलन. आपलं मात्र आपली पुढची कायदेशीर भूमिका काय असणार आहे? आम्ही गेले काही दिवसांपासून आंदोलन करतोय. हा विषय आता जवळजवळ शहरांमध्ये सगळीकडे पोहोचतोय. प्रशासनापर्यंत आम्ही पोचवलेला आहे. आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. शाळेमध्ये हा विषय पोहोचला आहे. शाळेतल्या मुलांनी आज तुम्ही बघितलेलं आहे की जवळजवळ 2000च्या वरती पत्र आलेले, जी कलेक्टर साहेबांकडे आम्ही पाठवणार आहोत. याच्यामध्ये पुढची आंदोलनाची दिशा अशी आहे की मॅक्झिमम लोकांना ह्याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घ्यायचं. कायदेशीर बाबीने काही लढा देणार आहेत का? कायदेशीर बाबतीत आम्ही ऑलरेडी PIL दाखल केलेला आहे. त्याच्यावरती जी काही माननीय न्यायालयामध्ये जी प्रोसिजर होईल ते होईल. परंतु तुम्ही बघितलं असेल की आम्ही सगळ्या पद्धतीने लढा देतो आहे. कायदेशीर बाबतीत आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये ॲक्शन घेतलेली आहे. NGTमध्ये पण गेलेला आहे लढा आणि PILमध्ये पण गेलेला आहे. सगळ्यांनी कलेक्टिव्हली एफर्ट्स घेऊन काही झालं तरी आम्ही ही झाडे तोडू देणार नाही, हा सगळ्यांचा निर्धार आहे. आणि माझं सगळ्या शहरवासियांना आवाहन आहे की या लढ्यामध्ये सगळ्यांनी जेवढं सहभागी होता येईल तेवढं सहभागी व्हावं. निश्चित आपण बघतोय अशा पद्धतीनं गरवारे स्टेडियमचे झाडे तोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे आणि त्यामुळे जे आहे ते सगळे निसर्गप्रेमी आक्रमक झालेत. अशा पद्धतीने शाळकरी विद्यार्थ्यांनी लिहिलेली 2000 पत्र जिल्हा अधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत आणि हे सगळे झाडं रोखले पाहिजे, वाचले पाहिजे. यासाठी जे आहे ते कायदेशीर मार्गाने सुद्धा लढा आता दिला जाणार आहे. आगामी काळात हे आंदोलन जे आहे ते अतिशय तीव्र होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.